आंबोलीत रविवारी सर्पदंशाने पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पर्यटनासाठी आलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीचा सतीची वाडी येथील चिरेखाणी साचलेल्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। संजय लक्ष्मण गावकर वय 50 राहणार इन्सुली असे मृत पावलेल्या पर्यटकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आंबोली उद्यमनगर येथील हिंदुस्तान पॉलिमर्स या कंपनीत काम करणारे 11 जण माझगाव आणि इन्सुली परिसरातून आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते। दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास सतीची वाडी येथील चिरेखाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर संजय गावकर यांचा अंदाज चुकल्याने ते खोल पाण्यात बुडाले। या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी तत्काळ रेस्क्यू टीम आणि आंबोली पोलीस दूर क्षेत्राला माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून सह्याद्री ॲडव्हेंचर, आंबोली आणि सांगली रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर यांनी प्रसंगवादाने खोल पाण्यात उतरून संजय गावकर यांचा मृतदेह बाहेर काढला। या बचाव कार्यात अजित नार्वेकर यांच्यासह राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजित नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांची महत्वाची मदत होती। घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूर क्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा सुरू केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत।